नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवपूजा करून झाली, आरती पण झाली. आज स्वामी प्रगट दिन आहे, त्याच्यामुळे मी आता कशी सजावट करते ते तुमच्यासोबत शेअर करते. अगदी साधीच करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओल्या कपड्याने जागा पुसून घेते. त्यानंतर इथे स्वस्तिक काढणार. रांगोळी काढून झाली, सजावट झाली. अगोदर मी ते काम करून घेतलं. आता अभिषेक. अगोदर पाण्याने करणार आणि नंतर मग पंचामृताने करणार. 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आणि अभिषेक करणार. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा साध्या पाण्याने आपण अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चांगल्या वस्त्राने आता मूर्ती पुसून घेते. नंतर आपण हिना अत्तर लावणार आहोत आणि मग स्वामी आसनस्थ होणार आहे. मूर्ती छोटी असल्यामुळे मला तसं वस्त्र मिळाले नाही. गावात गेले होते, मापाचं अजिबात मिळाले नाही. घरीच एक लाल रंगाचं वस्त्र होतं, त्यातलंच मी असं हे हाताने शिवलेलं आहे आणि तेच मी स्वामींना आज घातलं. आता नैवेद्य दाखवून घेते.
दूध आणि साखर, आणि इथे आहे खडी साखर, पत्री खडी साखर घेतलेली आहे। आता आरती करून घेते। दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून झाला, त्याच्यानंतर भाजी पोळीचा नैवेद्य पण दाखवलेला आहे, फक्त ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले नाही। ही सकाळचीच वेळ आहे, सुरुवातीपासून आरती होईपर्यंत मी तुमच्यासोबत जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर केलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।